पद्धतीनं आपले मतं मांडलेत. मी सर्वांचा आभार मानतो या प्रसंगी. आणि दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषय हा फार महत्त्वाचा विषय होता. विषय बौद्ध धर्माची आवश्यकता, आणि हा विषय आपल्या सिलेबसमध्ये जे प्रमुख ज्या बाबी आहेत त्या प्रमुख बाबीच्या आधारावरती मांडायचा होता. सर्वांनी तो प्रयत्न केला आणि म्हणजे बऱ्यापैकी जे आहे सर्वांनी तो विषय हाताळला. तसं बौद्ध धर्म हा अत्यंत महत्त्वाचा धर्म आहे. आपण नेहमीच ऐकत असतो की जगाला युद्धाची नाही बुद्धाची आवश्यकता आहे. युद्धाला विराम देणारा जो धर्म आहे तो बुद्धाचा धर्म आहे, बुद्धाचे विचार आहेत. आणि म्हणून या अर्थानं बुद्ध धर्माची सर्वात जास्त आवश्यकता आहे. म्हणजे जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते की जागोजागी जे आहे ते युद्धाचे लोण पसरलेले असतात. युद्धाची स्थिती जी आहे ते केव्हाही उत्पन्न होऊ शकते. अशा स्थितीमध्ये युद्धाला शमवण्यासाठी जर कोणती विचारसरणी असेल तर ती बुद्धाची विचारसरणी आहे. कारण सर्व युद्धांची सुरुवात शेवटी होते कुठून? मनामधून होतं. आणि म्हणून बुद्धाने असं म्हटलं की मन हे काय आहे? मुख्य आहे. मनोपुप्पंगमा धम्मा मनोसेठा मनोमया. मन मुख्य आहे. मन हा आरंभ आहे. कुठल्याही गोष्टीचा आरंभ कुठून होतो? मनामधून होतो. आणि म्हणून जे आहे ते मनाला सुसंस्कारित करणे, मनातलं युद्ध जे आहे ते शमविणे आधी गरजेचं आहे. जो व्यक्ती मनातलं, जो समाज मनातलं, जो देश, जे राष्ट्र, जे विश्व मनातलं युद्ध आधी शमवतं त्याला पुन्हा युद्ध करण्याची गरज भासत नाही. तर ही एक महत्वाची गोष्ट जी आहे ते बौद्ध धर्माच्या दृष्टीनं आपण नेहमीच आपल्या क्लासमध्ये सुद्धा समजून घेत असतो. याचं फार मोठं औचित्य आहे. दुसरं जे आहे ते बौद्ध धर्म हा ऐतिहासिक दृष्ट्या जर आपण पाहतो म्हटलं तर ऐतिहासिक दृष्ट्या बौद्ध धर्माची काय आवश्यकता आहे आपण अभ्यास करत असतो आपल्या क्लासमध्ये. ऐतिहासिक दृष्ट्या या दृष्टिकोनातून म्हणजे या अर्थानं ते महत्व आहे कारण की बौद्ध धर्मामध्ये जे बौद्ध साहित्य आहे त्या बौद्ध साहित्यामध्ये जो इतिहास दिलेला आहे तो इतिहास कपोलकल्पित नाही, त्याला जमिनी आधार आहे. जेवढं काही ऐतिहासिक तथ्य आपल्याला बौद्ध धर्मामध्ये पाहायला मिळतात, बौद्ध साहित्यामध्ये पाहावयास मिळतात, त्याचा पुरातात्विक आधार जो आहे तो आपल्याला प्राप्त होतो. ही एक फार जमेची बाब आहे. म्हणजे बौद्ध साहित्यामध्ये आलेल्या ज्या बहुतांश बाबी आहेत त्या बहुतांश बाबीला ऐतिहासिक आधार आहे. जसं फॉर एक्झाम्पल जर आपण पाहतो म्हणलं बुद्धाचा जन्म, हा बुद्धाचा जन्म काही कपोलकल्पित आहे का? हा काही जे आहे ते पौराणिक आहे का? हा ऐतिहासिक आहे आणि याला पुरातात्विक आधार प्राप्त झालेला आहे. म्हणजे जे उत्खनन झालं, यात्रा वृत्तांत जे काही चीनी यात्रीने लिहिलेत आपण अभ्यास करतो, त्यांनी ज्या पद्धतीनं मांडणी केलेली आहे त्या आधारावरती मग उत्खनन झालं त्या स्थळाचं आणि त्या ठिकाणावरून प्रॉपर जे आहे ते त्या संदर्भात ऐतिहासिक पुरावे जे आहे ते प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून इतिहासाची जर खऱ्या अर्थानं खोजबीन करायची असेल, शुद्ध अर्थानं खोजबीन करायची असेल तर बौद्ध साहित्यासारखं प्रामाणिक साहित्य दुसरं भारताच्या इतिहासात तरी सापडणं मुश्किल आहे असं मला वाटतं. या अर्थानं जे आहे ते फार महत्वाचं साहित्य आहे. दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे बौद्ध धर्माची आवश्यकता शैक्षणिक दृष्टिकोनातून कशा पद्धतीची आहे. तर शैक्षणिक बाबीमध्ये ज्या पद्धतीनं जे आहे ते बौद्ध व्यवस्थेनं शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली ती जगामध्ये जे आहे ते पहिल्यांदा म्हणजे भारतामध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवलेली आहे. तक्षशिला विश्वविद्यालय हे जगातलं पहिलं विश्वविद्यालय होतं ज्या ठिकाणी शिक्षणाला म्हणजे पद्धतशीर शिस्तबद्ध अशा शिक्षणाला आरंभ झाला. कुठे झाला? तक्षशिला विश्वविद्यालयामधून. आणि त्याचं अनुकरण जे आहे ते बौद्ध व्यवस्थेनं खूप चांगल्या पद्धतीनं शिक्षण व्यवस्थेनं आपल्याला केलेलं दिसतं. जगामध्ये जे आहे सर्वात जास्त विश्वविद्यालय त्या काळामध्ये जेव्हा बौद्ध भारत होता त्या काळामध्ये जगात विश्वविख्यात असे विश्वविद्यालय भारताच्या भूमीमध्ये होते.
इतर भूमीमध्ये विश्वविद्यालयाची कल्पना सुद्धा नव्हती किंवा त्या ठिकाणी सापडणं फार मुश्किल जातं, परंतु बौद्ध भारतामध्ये आपल्याला असं दिसतं की विश्वविद्यालय, उच्च दर्जाचे विश्वविद्यालय, आणि त्या विश्वविद्यालयामुळे भारताला विश्वगुरु ही जी आहे संज्ञा प्राप्त झालेली होती. म्हणजे विश्वगुरु कोणत्या अर्थानं, कारण विश्वाला शिकवण्याचं काम जे आहे ते कोण करत होतं, भारतातले विश्वविद्यालय करत होते. विश्वातील विद्यार्थी भारतामध्ये यायचे आणि ते अध्ययन करायचे. आपण आपल्या सिलेबस मध्ये ते पाहून राहिलेलो आहोत की चीन मधून, त्यानंतर जे आहे ते तिबेट मधून, त्याच्यानंतर जे आहे ते इथल्या साऊथ ईस्ट कंट्रीज आहेत तिथून सुद्धा, म्हणजे असे विद्यार्थी या ठिकाणी येत होते आणि या ठिकाणी येऊन शिक्षण घेत होते. तर हे जे आहे म्हणजे शिक्षण पद्धती ही उच्च दर्जाची कशी असावी आणि ती कल्याणप्रद कशी असावी या अनुषंगाने जे आहे ते बौद्ध धम्म जे मार्गदर्शन करू शकतं आज सुद्धा, ते खरंच प्रासंगिक आहे, त्याची आज सुद्धा गरज आहे. तिसरी फार महत्वाची गोष्ट म्हणजे राजकीय दृष्ट्या जे आहे ते बौद्ध धम्माचं काय महत्व असू शकतं. बौद्ध धम्मानी जे राजे भारताला दिलेत ते राजे जे आहे त्यांची जगामध्ये आज ओळख आहे. एक आदर्श राजा कसा असावा, एक आदर्श प्रशासक कसा असावा, ते जे आहे बौद्ध राजांनी आणि बौद्ध प्रशासकांनी जगाला दाखवून दिलं. जर सम्राट अशोकांचं जर आपण उदाहरण घेतो म्हटलं, कारण की आपल्या त्या सिलेबस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण सम्राट अशोकांना पाहतो आहोत, तर त्याच्यामध्ये जर आपण पाहतो म्हटलं तर सम्राट अशोकांना जगातला सर्वश्रेष्ठ राजा म्हणून मान्यता प्राप्त झालेली आहे की आपल्या राजकीय यंत्रणेचा, आपल्या पैशाचा, आपल्या जे आहे ते व्यवस्थेचा लोक कल्याणासाठी कसा वापर करायचा हे जर कोणापासून शिकायचं असेल तर जो बौद्ध सम्राट अशोक होऊन गेलेला आहे त्यांच्यापासून शिकण्यासारखं आहे. तर हे जे आहे हा इतिहास आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये आणि बौद्ध धम्मामध्ये प्राप्त होतो. तर आज सुद्धा तो प्रासंगिक आहे. आजच्या सुद्धा राजकीय व्यवस्थेला जे आहे बौद्ध राज्यकर्त्यांपासून, प्रशासकांपासून धडे घेण्याची गरज आहे. या अनुषंगाने सुद्धा आपल्याला त्याची गरज भासतं. त्यानंतर दार्शनिक दृष्टिकोनातून सुद्धा बौद्ध धम्माचं फार मोठं महत्व आहे. जो दार्शनिक विकास बौद्ध धम्माचा झालेला आहे तो कार्यकारण भावावरती आहे, कॉज अँड इफेक्ट रिलेशन वरती आहे. तो कुठल्याही अंधश्रद्धेला खतपाणी देत नाही किंवा कुठल्याही अशा गोष्टीचं जे आहे ते दार्शनिक विवेचन करत नाही ज्याला जमिनी आधार नाही. जो कार्यकारण भावाच्या चौकटीमध्ये बसत नाही तो कुठलाही मुद्दा किंवा तो कुठलाही विषय बौद्ध दर्शनामध्ये येत नाही. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. बौद्ध दर्शनामध्ये मनाचा अभ्यास जो सर्वोपरी केला गेलेला आहे त्याला तोड नाही. आज सुद्धा विश्व जे आहे त्याला म्हणजे अभ्यासण्याचा प्रयत्न करून राहिलेला आहोत. अभिधम्माच्या जर संदर्भात बोलायचं झालं तर अभिधम्मामध्ये मनाचं एवढं उच्चतम विश्लेषण त्या ठिकाणी आलेलं आहे की अध्ययन करत असताना, अभ्यास करत असताना आपल्याला एवढं सूक्ष्म जे आहे ते अध्ययन चित्त चैतसिक रूपाने निर्वाणाचं होतं. या दृष्टिकोनातून सुद्धा एक दार्शनिक दृष्टिकोनातून, एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून बौद्ध धम्माचं अध्ययन उच्च स्तरावरचं अध्ययन जे आहे ते आपल्याला बौद्ध धम्मामध्ये दिसतं. हे लक्षात घ्या मनाचं. या अनुषंगाने सुद्धा बौद्ध धम्माची फार मोठी आवश्यकता आहे. आणि जे आहे ते माणसाला शीलवान बनवण्यासाठी, मनुष्याला जे आहे ते लोक कल्याणासाठी, त्याचं मन करुणेनं युक्त करण्यासाठी जी फिडिंग जी आहे, जी आपल्याला बौद्ध विचारांमध्ये दिसतं, बुद्धांच्या विचारामध्ये दिसतं, त्या फिडिंगचा जर आपण म्हणजे प्रयोग केला समजायचा जनतेसाठी, लोकांसाठी, तर त्यातून कल्याण आणि फक्त कल्याणच साधू शकतं. मनुष्य जे आहे ते सत्मार्गावरती, सम्यक मार्गावरती प्रतिष्ठित होऊ शकतं. एवढी जी आहे ते शक्ती बुद्धांच्या विचारधारेमध्ये आहे. आणि त्या अनुषंगाने आपण जे आहे ते त्याचं मर्म, त्याचं महत्व जे आहे ते समजून घेतलं पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांनी फार सुंदररित्या जे आहे ते आपले मत या ठिकाणी मांडलेत आणि बौद्ध धम्माची आवश्यकता, नितांत आवश्यकता का आहे, कशी आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की ही जे काही प्रासंगिकता, आवश्यकता आपण समजून घेतली पाहिजे आणि आपण
समाजामध्ये जेव्हा जातो, परिवारामध्ये असताना, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांसोबत, आपल्या जे आहे ते आपल्या संपर्कात येणाऱ्या तमाम मित्रांशी आपण बौद्ध धर्माच्या प्रासंगिकतेविषयी, आवश्यकतेविषयी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्याकडून जे आहे ते आपण फीडबॅक घेतले पाहिजे. त्यांना सतत विवेक बुद्धी जागरूक करण्यासाठी त्यांची आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि जे आहे त्यांना सन्मार्गावरती सुद्धा नेण्यामध्ये आपला खारीचा वाटा असला पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही बुद्धिस्ट स्टडीचे विद्यार्थी आहात, पालीचे विद्यार्थी आहात. आपण सर्व पाली आणि बुद्धिस्ट स्टडीच्या विद्यार्थ्यांवरती ही धुरा आपण जरूर घेतली पाहिजे आपल्या खांद्यावरती आणि त्याचा अनुनय, त्याचं अनुसरण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. खूप खूप धन्यवाद सर्वांचं. आभार.